हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज सकाळी ना मस्त आई इकडे पूजा मांडत होत्या. तर आज होता प्रदोष. तर तुम्हाला व्हिडिओ थोडासा लेट येतोय कारण की काल काम थोडंसं जास्त असल्यामुळे मला काही व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही. त्यामुळे मग आजचा व्हिडिओ म्हणजे प्रदोषचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उशिरा येतोय. तर हा 5 सप्टेंबरचा व्हिडिओ आहे. तर इकडे आईंनी छान अशी पूजा मांडलेली होती. तर आईंना आणि मला उपवास होता. तर आज प्रदोष होता. आई मी प्रदोषचा उपवास करतो. तर आईंनी छान इकडे अशी वाळूची पिंड मांडलेली होती सकाळी सकाळी आवरल्यानंतर. तर मी पण आहे ना बाहेरचं आवरून घेत होती. तोपर्यंत बाकीच्या देवांची देवपूजा, रांगोळी हे सगळं माझं पण एका साईडला काम चाललेलं होतं. आणि आईही इकडे छान अशी पिंड म्हणजे खूप सुंदर पिंड केली होती आईंनी. आणि छान आता आईंचं चाललं होतं पूजा मांडायचं काम. तर हे सगळे फुलं आमच्या झाडाचीच आहे. तर हे सगळे फुलं आमच्या इथेच येतात. आम्ही छान छान अशी झाडे लावलेली तुम्हाला माहितीच आहे. तर त्या झाडांचीच ही सगळी फुले आहे. तर खूप छान असं मस्त आईंनी छान असं वाटत होतं. नंतर डेकोरेशन केल्यानंतर, पिंडीला सजावट केल्यानंतर. आमचे ना पूजेचे प्रदोष नाही आहे, तर आमचे कायमचे प्रदोष आहे. पण आम्ही तिखट मिठाचं असं काही खात नाही प्रदोषच्या दिवशी. वाटलं तर फळं वगैरे, दही दूध असं घेऊ शकतो आपण. आणि पूजेचे प्रदोष थोडेसे कठीण असतात. त्यांना चप्पल वगैरे घालत नाही. 16 किंवा 21 करतात. पण ज्यांची इच्छा आहे तेच करतात. तर आमचे म्हणजे आम्ही धरतो 16, 21 असे पूजेचे नाही आहे. आमचे कायमचे प्रदोष आहे. तर खूप छान अशी इकडे पिंड मांडून झालेली होती आईंची. पारिजातकाच्या फुलांनी पिंड अगदी अशी छान सजून गेलेली होती आणि खूप सुंदर दिसत होती. आणि इकडे मी आता देवाऱ्यामधली म्हणजे मंदिरामधली रांगोळी वगैरे माझी काढून झालेली होती. आणि आता उंबऱ्यामध्ये रांगोळी मी काढत होते. तर सकाळी सकाळी ना आवरायचं असतं, त्यामुळे साडी काही घातलेली नव्हती मी. कारण की कपडे वगैरे धुवायचे असतात. तर मग साडी पूर्ण ओली होती. त्यामुळे मग सकाळी सकाळी गाऊनच घालते आणि त्यानंतर दुपारी साडी वेअर करते मी. कारण की कपडे वगैरे धुताना आहे ना खराब होते. त्यामुळे मी रोज रांगोळी काढते दारापुढे. पण अंशू काही ठेवत नाही. अंशू रोज ती पुसून टाकते किंवा त्याच्यावरच चित्र काढत बसते. तर छान अशी इकडे रांगोळी काढून घेतलेली होती. पाऊलं वगैरे पण काढली होती.
बाहेरची रांगोळी काढून झाल्यानंतर मधली रांगोळी मी म्हणजे काढायला सुरुवात केलेली होती. तर पिंडीसमोर छान अशी रांगोळी काढून घेत होते मी इकडे, आणि आईंनी पण पूजा मांडून झालेली होती आईंची. त्यानंतर मी छान अशी रांगोळी काढून घेतली इकडे. तर रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी ही पूजा करून घेतली. तर साडी काही घातलेली नव्हती मी, तुम्हाला जसं की सांगितलं सकाळी सकाळी पूजा मांडलेली होती ना, त्यामुळे. तर नंतर दुपारी घातलेली होती, पण सकाळी सकाळी काही जमलं नाही. आणि आता इकडे पूजा झाल्यानंतर आहे ना, सगळ्यांनी पूजा केली, मिस्टरांनी, शिवने, अंशुने. तर सगळ्यांनी छान अशी पूजा करून घेतली. प्रदोष पकडले ना, तर आपल्याला जर वाटलं तर आपण प्रदोषची कहाणीचं पुस्तक मिळतं. तर ते वारांनुसार असतं, म्हणजे जर मंगळवारी प्रदोष आला तर कोणती कहाणी वाचायची, बुधवारी प्रदोष आला तर कोणती कहाणी वाचायचं, असं म्हणजे वारांनुसार पुस्तक असतं. तर ते कहाणीचं पुस्तक प्रदोषच्या दिवशी वाचायचं म्हणजे वारानुसार कहाणी वाचायची. तर इकडे तुम्हाला मी आता जवळून दाखवते की किती सुंदर अशी पिंड आपली तयार झालेली होती, म्हणजे खूप छान. तर इकडे मी छान अशी रांगोळी पण काढून घेतलेली होती. तर घरामध्ये एकदमच प्रसन्न वातावरण झालेलं होतं, कारण की पिंड वगैरे आणि शेजारीच गणपती, असं एकदम सुंदर घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण तयार झालेलं होतं. आणि आपण जर काही देवाची पूजा वगैरे मांडली ना, तर त्या दिवशी घरामध्ये बघा एक वेगळीच शक्ती असते, म्हणजे नाही का, आपल्याला घरामध्ये एकदम असं फ्रेश वाटतं. तर मिस्टरांनी पण इकडे पूजा करून घेतली आणि छान असा धूप पण पेटलेला होता आपल्या इकडे आता. आणि आज बाहेर वातावरण थोडंसं थंड असल्यामुळे मिस्टरही काही गेलेले नव्हते कामाला, कारण की मुले होती आज. तर आज ऑर्डर वगैरे काही नव्हती, तर ते आज घरीच होते. आणि त्यानंतर शिवने पण पूजा वगैरे करून घेतली मिस्टरांचं झाल्यानंतर. शिवचा बड्डे होता ना आज, तर त्याला म्हटलं चांगली बुद्धी दे देवा, मला चांगलं आयुष्य दे, निरोगी ठेव, असं काहीतरी माग. तर तो असं बोलत होता, पण खूप आवाज येत होता अंशूचा, त्यामुळे म्यूट केले. आणि अंशूचंही आपलं चाललेलं होतं मस्त पूजा करायचं काम. तर अंशू कोणाचं काही ऐकत नाही, तर ती तिच्या मनानेच पूजा करत होती. तर तिला सांगितलं की असं बोल तसं, तरी तिचं नाहीच, ती बोलणारच नाही. आणि इकडे आपले बाप्पा छान दिसत होते मस्त. पूजा वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती घेतली. तर आरती आज शिव घेत होता, कारण की त्याचं म्हणणं होतं की माझा बड्डे, मलाच आरती घ्यायची असं. देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव, नखचित बरा तुझ गौरी कुमारा, चंदनाची ओटी कुंकुम केशवरा, हिरे जडित मुकुट सोबत बहरा, रुंझुंती नुकी सुमनांच्या माळा, विधीचे उथळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा विलळा. जय देव जय शिवशंकरा, मंथन पै केले त्या माझी औचित, हलहल उठविले ते तू अशूर प्रणे प्राशान केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा, ओ स्वामी तिचे बीज वाचे उच्चारी, रघुपतिलक रामदास अंतरी. जय देव जय शिवशंकरा.
तर हे सकाळचं सगळं शूट केल्यानंतर मला दिवसभर काही शूट घ्यायला जमलं नाही. त्यानंतर आम्हाला गावामध्ये जायचं होतं शिवला ड्रेस घेण्यासाठी. तर आम्हाला रस्त्यामध्ये मावशी आणि मामी भेटल्या, तर त्यांनीही शिवला कॅडबरी पैसे असं दिलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो शिवला ड्रेस घेण्यासाठी. तर शिवला आहे ना टी शर्ट घ्यायचं होतं आणि मला शर्ट घ्यायचं होतं त्याच्यासाठी, कारण की शर्ट आहे ना छान दिसतो मुलांना. मग मी त्याला घेतला आम्ही एक चॉईस करून. आणि त्यानंतर बाहेर खूप सारा पाऊस आलेला होता आणि एक ताई पण घरी आलेलं होतं, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आम्ही एवढ्या पावसामध्ये त्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही लगेच एवढ्या पावसामध्ये घरी गेलो, तर पूर्ण ओलं झालेलं होतं. तर त्या ताईंनी ना शिवसाठी मस्त गिफ्ट दिलेलं होतं त्याला, आणि त्यांचा मुलगा आणि सुनबाई त्यांना घेऊन आलेला होता. तर त्यांची खूप दिवसांची इच्छा होती की आम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं त्यांना. तर त्यांच्या मुलाने आणि सुनबाईंनी त्यांची इच्छा पूर्ण केली. तर त्यांचं नाव आहे देवयानी ताई जाधव. तर त्या आहे ना अंबनेरवरून आलेल्या होत्या. तर छान वाटलं त्यांना भेटून. तर ते पहिले सिन्नरलाच राहत होते. त्यानंतर प्रियांका आणि त्यांचे मिस्टर पण आलेले होते शिवच्या बड्डेसाठी. तर सगळ्यांची छान अशी त्यांची भेट झाली. त्यांनाही छान वाटलं, आम्हालाही छान वाटलं त्यांना भेटून. खूप छान स्वभाव आहे त्या ताईंचा, त्यांच्या सुनबाईंचा आणि मुलाचा. तर सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. नंतर निघण्याच्या वेळेस मी त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर पाया वगैरे पडले सगळ्यांच्या. तर त्या ताईंनी पण घरातून निघण्या अगोदर मस्त गणपती बाप्पांना, आपल्या बाप्पांना नमस्कार केला. आणि सकाळी प्रदोषची पूजा पण मांडलेली होती, तर पूजेलाही नमस्कार केला. छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांशी भेटून छान असं वाटलं त्यांना सगळ्यांना भेटून. त्यानंतर त्या निघाल्या आणि मी इकडे जावयांना शुभेच्छा देत होते, पण खूप कल्ला येत होता व्हिडिओमध्ये म्हणून म्यूट केलेला आहे. तर ते मला थँक्यू पण म्हणत होते. त्यानंतर शिवला आणि त्यांना म्हणत होते की एकच विचार केला आहे का, ड्रेस सेम सेम घेतले. तर असं आमचं काही बोलणं चालू होतं, पण सगळं मला म्यूट करावं लागलं कारण की सगळ्यांची बडबड खूप येत होती व्हिडिओमध्ये. तुम्हाला कळलं पण नसतं, त्यामुळे मग म्यूट केले मी आत्ता. आणि सगळेजण आलेले होते इकडे. नंतर छान असं बड्डे सेलिब्रेशन सुरू झालं. तर आईंनी पहिलं औक्षण करून घेतलं दोघांचं. तर आईंना औक्षण करायला लावलं होतं दोघांचं. त्यानंतर मग सगळ्यांनीच औक्षण करून घेतलं. तर जावयांचा पण आज बड्डे होता ना, तर मग दोघांचं सोबतच असतो 5 सप्टेंबरला. तर दोघांनाही छान असं ओवाळून घेतलं इकडे आणि इकडेच केक कटिंग केला. तर एकच केक आणलेला होता कारण की सगळे फॅमिलीमधले केक खाऊन खूप कंटाळलेले, त्यामुळे मग जास्त काही केक आम्हीच आणले नाही. शिवला ताईन त्यांनी पैसे देऊन टाकले. तर त्याला काही वस्तू लागली तर तो घेऊ शकतो म्हणून. कारण की मग पूजाने केक आणला होता, प्रियांकाने गिफ्ट आणलं होतं. तर सगळ्यांनी काहीतरी वस्तू आणलेल्या होत्या. मग ताईंनी अरुणाताईंनी त्याच्यासाठी पैसे देऊन टाकले. मग त्याला वाटलं तर स्टडीच्या वस्तू घेईल किंवा ड्रेस घेईल, असं म्हणजे काहीतरी वस्तू होऊन जाते ना. आणि केक आहे ना, मग आम्हीच म्हटलं होतं की नका आणू, सगळेजण खूप केक खाऊन कंटाळले आता. इकडे पूजाची पण साडी छान होती, पूजाही आलेल्या होत्या आणि ताईंनीही करून घेतलेलं होतं. बाईला घेऊ द्या. एक विचार केला होता काय दोघांनी, तुम्ही दोघांनी? आम्हाला तुमचा विचार काही माहित नव्हता, पण मला शर्ट चॉईस झाला होता. हा का, साडी पण छान दिसते ना. हा तसं बनवून घे. डिझाईन छान आहे. आता आपण पाहिली हेच काढ होत आहे ते. आपण याला म्हणले ना डिझाईन बदलून. ते कसं वाटत? पूजानेही इकडे छान दोघांचंही औक्षण करून घेतलं. तर पूजाही छान दिसत होत्या, साडीही छान होती त्यांची आणि लुक पण छान होता.
प्रियांकाने हे नंतर ओवाळून घेतलं. तर प्रियांकाने शिवसाठी छान असं गिफ्ट आणलेलं होतं, खाण्यासाठी पण आणलेलं होतं आणि स्टडीसाठी पण आणलेलं होतं. तर ते सगळं गिफ्ट बघून आहे ना सई आणि अंशू रडायला लागलेलं होत्या, कारण की त्या म्हणत होत्या शिवदादाला गिफ्ट आणलं, आम्हाला नाही आणलं. दोघी एकत्र आल्या की खूप जास्त मस्ती करतात. तर त्यानंतर आहे ना प्रियांकाने गिफ्ट दिल्यानंतर आहे ना सई आणि अंशू प्रियांका मागायचे बघा. शिवला गिफ्ट दिल्यानंतर आहे ना दोघीही बघत होत्या आणि नंतर लगेच अंशू पप्पांकडे पळून गेली आणि सईही तिच्या पप्पांजवळ बसली. गपचूप येऊन बसलाय. मला पण त्याच्याकडे पैसे पण आहेत, ते पण अभ्यास टेन्शन, त्याला खायचं टेन्शन आहे. अंशू तुला पण आहे, शिव दादातून तुला पण शिव दे हा तिला. हास हास हास. पहिलाच बर्थडे आमचा एकत्र झाला. मागच्या वर्षी आपण म्हटलं होतं हे एका दिवशी करू. मावशी इकडे बघा. माहित नव्हतं, कोणाला माहिती होतं? कोणाच माहित नव्हतं. साला फोन आला एवढा म्हणे ओवाळायला आणि टेन्शन आलं होतं. 7 वाजता वाटलं 100 रुपये व्हिडिओ पुरतात होतं ते फक्त. इकडे आता आमचं औक्षण करून झाल्यानंतर आहे ना सई आणि अंशू दाजींना पेढा भरवत आहे दोघी पण. तर शिवदादा हा करत होता पण त्याचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे. नंतर दोघींनी त्यालाही भरवला छान असा पेढा. तर खरंच लहान मुलं घरात असले की मज्जा येते त्यांची. तर आमची सगळी चिल्लरपाटी एकत्र आली की खूप मज्जा करते. इकडे आता आहे ना सौरभ कॅन्डल पेटवत होते. तर शिव बघा किती घाबरतोय. तर लगेच मागे झाला. तर केक कट करायचं होतं ना, सई आणि अंशू लगेच येऊन उभ्या राहिल्या. तर दोघांनीही केक कट केला. तर सगळ्यांनी केक खाऊ घातला आणि छान असे फोटो काढले. तर सगळ्यांचे फोटो वगैरे झाले आणि त्यानंतर इकडे पूजाने पण फोटो वगैरे काढून घेतला शिवला केक घालताना. आणि इकडे सगळेजण असे बसलेले होते मस्त. तर मीही राहिली होती शिवला केक भरवायची. तर मीही केक शिवला भरून घेतला. तर तो केक खाऊन खाऊन खूप जास्त दमला होता. तर अंशूला बोलवत होता तो बसण्यासाठी, अंशूला आणि सईला. पण त्या दोघी खूप खेळण्याच्या नादात होत्या त्यामुळे त्या काही आल्या नाही. आणि आता इकडे दादांनी पण केक खाऊ घालून घेतला शिवला. बाय 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 पिलू. आमच्या अंशू काय म्हणा, अंशू काय म्हणत होती, सई सारखा ड्रेस घ्यायचा आहे. म्हटलं सईचा ड्रेस नाईट ड्रेस आहे. बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर भाऊन ते आले. हा आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं त्यानंतर त्याला म्हणलं होतं कशाला येतो 1000 रुपये पाठवून दे फोन पे. पण तो काय नाही दाजी मला यावंच लागेल केक घेऊन. पैशापेक्षा वस्तूला 300 वस्तू असतात. चला बर्थडे बॉय इकडे मस्त रेडी होऊन बसलेला आहे. करण मामाने शिवसाठी छान असा केक आणलेला होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शिव, हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
मिस्टरांची आणि करण भाऊची खूप जास्त चेष्टामस्करी चालू असते. तर हे दोघे पण चेष्टेमध्येच बोलत असतात. तर तो आणि त्याचे फ्रेंड तेही आलेले होते त्याच्यासोबत. तर सगळ्यांनी छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला. तर आमचं बड्डे केक कट करून झालेला होता, तो थोडासा उशिरा आलेला होता. तर चला आजचा व्हिडिओ नाही इथे संपवते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री. चालेल. तर भाव सांगा ते गोड. गोड आहे ना, आम्ही गोडच आहो. गोड आहे. हा? डायबिटीज गोड आहे.